नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उच्चार स्थानानुसार वर्ण. मागील एकूण 4 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्णविचार, व्यंजने, तसेच स्वर व स्वरांचे प्रकार तसेच त्यावरील सराव अशा एकूण 4 विभागामध्ये मालिका बनवलेली आहे. आता आपण पुढील भाग पाहणार आहोत उच्चार स्थानानुसार वर्ण. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, शिक्षक पात्रता परीक्षा किंवा अभियोग्यता किंवा स्कॉलरशिप, तर मित्रांनो उच्चार स्थानानुसार वर्ण याच्यावर एक तरी प्रश्न मराठी विभागामध्ये आलेलाच आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईक करा. तर पहा, कंठवर्ण. पहिल्यांदा बघा, कंठवर्ण. कंठवर्ण म्हणजे काय, तर कंठस्थानापासून उच्चार होणारे वर्ण. ते कोणकोणते आहेत? स्वरापैकी बघा अ आ हे स्वर आहेत, हे कंठवर्ण आहेत. आणि क वर्ग. क वर्ग म्हणजे क च्या लाईनमध्ये येणारी 5 वर्ण कोणते? क ख ग घ य. त्याबरोबर ह हा वर्ण आणि विसर्ग हे कंठवर्णमध्ये येतात. तर पाठ करण्यासाठी तुम्ही सोप्यात सोपं कसं करायचं पहा. कंठवर्ण अ आ, क वर्ग, ह आणि विसर्ग. क वर्ग म्हणजे इथं क च्या लाईनमध्ये येणारी 5 वर्ण इथं घ्यायची. त्यानंतर तालव्य वर्ण. तर तालू स्थानापासून उच्चार होणारे वर्ण त्यांना म्हणायचं तालव्य वर्ण. आणि ते आहेत स्वरापैकी 2 स्वर ह्याच्यामध्ये येतात बघा, ई आणि ई. त्याचंच च वर्ग, य आणि श. स्वरापैकी 2 आले, ई आणि ई. आणि व्यंजनापैकी च वर्ग. च वर्ग म्हणजे च च्या वर्गातील 5 अक्षरे च, छ, ज, झ, य. त्यानंतर य व श ही सुद्धा तालव्य वर्ण आहेत. लक्षात कसं ठेवायचं, तर स्वरांपैकी ई ई, नंतर च वर्ग आणि य व श. त्यानंतर आहेत मूर्धन्य वर्ण. आता मूर्धन्य वर्ण म्हणजे काय, तर मूर्धा स्थानापासून उच्चार होणारे वर्ण ते मूर्धन्य वर्ण. यामध्ये एक स्वर येतो रू. त्यानंतर येते ट वर्ग आणि श आणि ळ. ट वर्गमध्ये ट, ठ, ड, ढ, न. आणि त्यानंतर सांगितलं मी काय, र, श, ळ ही सुद्धा वर्ण ह्याच्यात येतात. नंतर आहेत दंत्य वर्ण. तर दंत्य स्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजेच काय, दंत्य वर्ण. आणि ते आहेत स्वरापैकी एक स्वर येतो रू आणि त वर्ग, ल व स. त वर्ग म्हणजे त, थ, द, ध, न. जे त च्या लाईनमध्ये 5 वर्ण येतात ते सर्व, आणि त्याबरोबर ल व स त्यामध्ये येते. नंतर येतात ओष्ठवर्ण. ओष्ठवर्णामध्ये स्वरापैकी उ उ हे ओष्ठवर्ण आहेत. आणि व्यंजनापैकी प वर्ग म्हणजेच प, फ, ब, भ, म हे ओष्ठवर्ण आहेत. त्यानंतर पाहूयात कंठ तालव्य वर्ण. तर कंठ आणि तालू ह्या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजेच कंठ तालव्य वर्ण. आणि ते आहेत फक्त स्वर आहेत ते ए, आणि ऐ. ए, ॲ, ऐ. त्यानंतर कंठोष्ठ वर्ण. काय आहेत? कंठोष्ठ वर्ण. कंठ आणि ओठ ह्या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजेच कोणते? कंठोष्ठ वर्ण. आणि ते आहेत ओ, ऑ, औ. ओ, ऑ, औ. त्यानंतर आहेत दंतोष्ठ वर्ण. तर दात म्हणजे दंत म्हणजे काय, दात. आपले दात आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्णच म्हणजेच कोणते? दंतोष्ठ वर्ण. आणि ते आहेत काय, व. तो एकच आहे कोणता? व. त्यानंतर आपले आहेत दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य वर्ण म्हणजे दंत व तालू या दोन्ही स्थानापासून उच्चार होणाऱ्या वर्णांना दंत तालव्य वर्ण म्हणतात. आणि ते आहेत च, ज आणि झ. तर हे जे आहेत ना, च, ज, झ हे आपलं पहिल्यांदा तालव्य वर्ण ते पण आलेले होते. तर पहा की हे च, ज व झ हे व्यंजनाचे उच्चार करणे तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन्ही प्रकारे होतात. तर कसं, त्यांचं आपण उदाहरणं पाहूया. तालव्य केव्हा होतात, तर एखादा शब्द आहे समजा चपळ. कोणता शब्द आहे? चपळ. मी इथे लिहिते पहा, कोणता शब्द आहे? चपळ.
इथं काय उच्चार झाला? चपळ. च झालं बघा. म्हणजे ह्या चला काय जोडलं गेलं? चला य जोडलं गेलं. वाचताना कसं वाटलं तुला? आपण चपळ. त्यानंतर बघा जग किंवा हे आपण वाचूया जग. जगला य जोडलं गेलं बघा. इथं जग. त्यानंतर झेला काय झालं? झेला. इथं पण इथं आपण झला काय म्हणतो? य जोडून म्हणतो पहा. झेला, चपळ, जग, झेला. असा जेव्हा त्या उच्चारात जेव्हा यचा भास होतो, त्या उच्चारात जेव्हा यचा भास होतो म्हणजे कसं? चपळ वाचताना कसं झालं? आपण चपळ, जग, झेला, झे असं झालं ना. तर काय होते मी तेव्हा ह्यांचा तालव्य उच्चार होतो. ह्यांचा त्यावेळी काय होतो? तालव्य उच्चार होतो. आणि जेव्हा समजा चमचा, जमाव बघा, चमचा, जमाव किंवा झाड म्हणजे ह्या चला य जोडलं गेलं नाही किंवा जला यचा भास झाला नाही, झला पण यचा भास झाला नाही, त्यावेळी तो असतो दंत तालव्य वर्ण. आणि जेव्हा इथं य जोडल्याचा भास होतो तेव्हा तो असते त्याच्यात कसं येतात? तालव्य वर्णामध्ये येतात. बघा तुम्हाला क्लिअर झालं का? तर जेव्हा ह्या चला किंवा जला झला य जोडल्याचा भास होतो तेव्हा ते काय असतात? तालव्य वर्ण असतात. आणि जेव्हा ते त्यांना च जोडल्याचा भास होत नाही, जसं मी एक उदाहरण सांगितले चमचा किंवा जमाव, तेव्हा ते दंत तालव्य वर्ण असतात. अशा प्रकारे आज आपण उच्चार स्थानापासून वर्णांचे प्रकार पाहिले आहेत. तर खूप महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. तर तुम्ही हा अभ्यासला पाहिजे आणि तुम्ही पाठांतर करून ठेवला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. ह्याचा सराव आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. तर व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा. त्याच्यानंतर ऑलवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी काय होईल? मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येईल. थँक्यू.